आज आपण विना अंड्याचा ड्रायफ्रूट केक म्हणजेच प्लम केक पाहणार आहोत। अगदी घरच्या साहित्यातून बनवणार आहोत। यामध्ये कोठेही कोको पावडर, मैदा, रवा, तूप, लोणी, बटर याचा काहीही वापर करणार नाही आहोत। केक व्यवस्थित होण्यासाठी काही छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। सुके अंजीर, खजूर, साधे मनुके, चेरी, बदाम, टूटी फ्रूटी, काळे मनुके, काजू हे सगळं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। तुमच्या घरी जे काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते वापरलात तरी देखील चालेल। आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे मी 1 वाटी संत्र्याचा रस ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे। ओरिजिनल प्लम केकमध्ये रम किंवा अल्कोहोल वापरली जाते, तर त्याला पर्याय म्हणून आपण इथे संत्र्याचा रस वापरतो। आता ड्रायफ्रूट्स आणि चेरीज संत्र्याच्या रसामध्ये घालायचे आहेत। त्यानंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर 1 तासभर किंवा रात्रभर हे तसंच ठेवून द्यायचं, म्हणजे चेरीज, सुके अंजीर जे काय आहे ड्रायफ्रूट्स ते संत्र्याचा रस ऑब्झर्व करतील। आता नेक्स्ट स्टेपमध्ये केकसाठी लागणारं कॅरेमल आपण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर पॅनवर सगळीकडे पसरून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। हळूहळू ही साखर वितळत जाते। यामध्ये कुठेही आपण पाणी वापरलेलं नाही आहे। जसजशी साखर वितळत जाईल तसतसं याचं कॅरेमल होत जातं। हळूहळू स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे आपण एकसारखं ढवळत राहायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर साखर संपूर्ण विरघळलेली आहे, त्याचं छान कॅरेमल झालेलं आहे। त्यामध्ये आता साधारणतः 1 ते 1.5 वाटी गरम पाणी घालायचं आहे आणि पटकन सगळं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे जी काही साखर आहे ती पटकन पाण्यामध्ये विरघळली जाईल। आता हे छान उकळी येईपर्यंत असंच हलवत राहायचं आहे। उकळी आली की गॅस बंद करायचा। इथे आपलं कॅरेमल तयार झालेलं आहे। आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घ्यायची आहे, दालचिनीचा तुकडा घालायचा, सुंठ 1 तुकडा घालायचा आहे आणि जायफळचा 1 तुकडा घालायचा आहे। तुम्ही यामध्ये या सगळ्याच्या ऐवजी त्याची पूडसुद्धा वापरू शकता आणि 1 वेलची घातलेली आहे। आता ही मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे, अर्धी वाटी तेल घालायचं आहे। आता तेल वापरताना येथे शक्यतो कोणताही स्मेल असलेलं, वास असलेलं वापरू नका, म्हणजे शेंगदाणा तेल वगैरे। तर आता हे सगळं मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे। तर येथे मिक्सरमधून फिरवून झालेलं आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये 2 वाटी येथे गव्हाचं पीठ वापरायचं आहे। गव्हाचं पीठ छान 3 वेळा चाळून घ्यायचं। तर एकाच वाटीने साहित्य आपण मोजलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे। त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा घालायचा। त्यानंतर यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे। जे आपण संत्र्यामध्ये भिजत ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते ते घालायचे आहेत। त्यानंतर यामध्ये कॅरेमल घालायचं आहे। यामुळे केकला छान असा कलर येतो। आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव केल्यानंतर मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडं तुम्ही दूधसुद्धा घालू शकता। कट अँड फोल्ड करत हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यानंतर यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालायचा आहे। व्हिनेगर जर नसेल तर लिंबाचा रस वापरला तरी देखील चालेल। आता हे सगळं छान पटकन एकजीव करून घ्यायचं आहे। हे व्हिनेगर घालायच्या आधी गॅसवर आपण कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। नंतरची ही जी प्रोसेस आहे ती पटापट करावी लागते। तर येथे मी एका केकच्या टिनला तेल आणि गव्हाचं पीठ लावून कोट करून घेतलं होतं। आता जे हे बॅटर आहे केकचं ते यामध्ये घालायचं आहे। निम्म्यापर्यंतच घालायचं आहे, कारण नंतर केक हा फुलतो। तर हे जे मिश्रण आहे केकचं ते यामध्ये घालून झालेलं आहे आणि इथे आपली आता कढई देखील प्रीहीट झालेली आहे। यामध्ये एखादं प्लेट किंवा स्टँड ठेवायचा आणि त्यावर केकचं जे टिन आहे ते ठेवून द्यायचं आहे।
पहिली 5 मिनटं गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। यावर आता आपण खोलगट असं झाकण ठेवून देऊयात। त्यावर एखादी जड वस्तू अशी ठेवली तरी देखील चालेल। आता हा केक आपण 40 ते 45 मिनटं बेक होण्यासाठी ठेवून देऊयात। तर येथे 40 मिनटं झालेली आहेत। तर आपण झाकण काढून पाहूयात। तर इथे पाहू शकता केक मस्त असा फुललेला आहे आणि त्याचा कलर पाहू शकता, मस्त असा केकचा कलर आलेला आहे। तर चाकूच्या साहाय्याने आपण चेक करून पाहूयात। तर चाकूला हलकंसं मिश्रण लागतंय। आणखीन 10 मिनटं आपण हे बेक होण्यासाठी ठेवून देऊयात। बेक झाल्यानंतर हा पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर इथे आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे। चाकूच्या साहाय्याने कडा मोकळ्या करून घेऊयात। अतिशय चवीला उत्कृष्ट केक लागतो आणि एकदम हेल्दी वेमध्ये आपण हा केक केलेला आहे। घरच्या साहित्यातून तयार होणारा आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। हलका हलका टॅप करायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर असा कलर आलेला आहे केकला। टेक्स्चर ही खूप छान आलेला आहे। तर ही रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याला सजवू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर इथे तुम्हाला केक मी दाखवते। तर मस्त असा सुंदर जाळीदार झालेला आहे। आतून सुद्धा मस्त असा जाळीदार केक झालेला आहे। पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।